रोज एकाच प्रकारची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर चला या पद्धतीची रेसिपी तयार करूयात। त्यासाठी मी इथे एक जोडी पालक घेतलेला आहे। पालक सर्वात अगोदर निवडून घ्यायचा आहे। त्यावरील मोठ्या दांड्या असतील त्या सर्व काढून फेकायच्या आहेत, ज्या जाडसर आहेत त्या, आणि ज्या कोवड्या दांड्या आहेत त्या इथेच ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने मी सर्व पालक निवडून घेतला। याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। पालक स्वच्छ धुवून मी इथे पाणी निथळण्यासाठी ठेवलेला होता। इकडे गॅसवरती एका भांड्यामध्ये पाणी घातलं। पाणी गरम झालं की 1 चमचा भरून मीठ घालायचं आणि आवश्यकतेप्रमाणे इथे अंडे उकडायला घालायचे आहेत। इथे अंडे उकळण्यासाठी आपल्याला स्टीलच्या भांड्याचा वापर करायचा आहे। ॲल्युमिनियमचा भांडं जर वापरलं तर तो खालून काळा पडू शकतो, त्यामुळे इथे अंडे उकडेपर्यंत आपण पालक कट करून घेऊया। तर असं एका ठिकाणी जमा करायचं आणि बारीक असं कट करून घ्यायचं। आपण इथे पालक उकळणार वगैरे काहीही नाही, कट करून घ्यायचं आणि मिक्सरला लावून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने जमलं तेवढं बारीक मी कट करून घेतलं। याला एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं। सर्व पालक अशाच पद्धतीने कट करून घेतलं। आता याला मिक्सरच्या जारमध्ये घालायचं आणि थोडंसं पाणी घालून बारीक फाईन पेस्ट तयार करायची आहे। इथे पालकची ग्रेव्ही एकदम तयार झाली। याला साईडला ठेवायचं। इकडे अंडेसुद्धा छान उकडले गेलेले आहेत। हा गरम पाणी फेकून घ्यायचं आणि थंड पाण्यामध्ये घालायचे आहेत अंडे। तर थंड पाण्यामध्ये घातल्यानंतर फोडून घ्यायचं अगोदर आणि अशा पद्धतीने करायचं आणि छिलके काढून घ्यायचे आहेत। लगेच निघतात छिलके, काही वेळसुद्धा लागत नाही आणि अंडे तुटल्यासुद्धा जात नाही। अशाच पद्धतीने मी सर्व अंडी चिलून घेणार आहे। सर्वात अगोदर अंडे फोडून घ्यायचे आणि असं रोल करायचं आणि काढून घ्यायचा छिलका। तर सर्व अंडे मी ते काढून घेतले। आता यांना थोडं फ्राय करायला घेऊयात। तर त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलं। पॅनमध्ये 1 चमचा भरून तेल घालायचं। तेल गरम होईपर्यंत अंड्यांना थोडं काप करून घेऊया। तर अशा पद्धतीने चाकूच्या साहाय्याने कट करून घ्यायचं आहे थोडं। सर्व अंडे अशाच पद्धतीने मी तयार करून घेणार आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट वापरायचं, थोडीशी हळद घालायची, याला अर्धा मिनिट परतून घ्यायचं आणि यावरती सर्व अंडे सोडायचे आहेत। अंड्यांना छान असं तिखटाची कोटिंग होईल आणि छान शिजल्या जातील। कलरसुद्धा खूप भारी येईल अंड्यांना। अंडे अशा पद्धतीने थोडं फ्राय केलं तर टेस्टी वाटतात भाजीमध्ये। तर पाहू शकता मस्त असं कलरसुद्धा आलेला आहे आणि फ्राय व्हायला लागलेले आहेत। सर्व अंड्यांना अशा पद्धतीने डार्क कलर आलं की समजायचं की छान फ्राय झालेले आहेत। आता पॅन साईडला ठेवून यावरती कढई ठेवायची। कढईमध्ये आवश्यकतेप्रमाणे तेल घालायचं। तेल इथे तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता। मी इथे 3 चमचे तेल वापरलेलं आहे भाजी करण्यासाठी। तेल छान गरम झालं की यावरती अर्धा चमचा जिरे वापरायचं आणि 3 सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत यामध्ये। यांना छान परतून घ्यायचं आणि बारीक कट करून घेतलेला कांदा घालायचा। याला मऊ होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं, परतून घ्यायचं। कांदा छान परतला गेलेला आहे। आता यामध्ये 2 चमचे आले लसणाची पेस्ट वापरायची आणि याला सुद्धा छान शिजू द्यायचं। आता इथे 1 चमचा धने पावडर घालायचं, याला सुद्धा छान शिजू द्यायचं। आले आणि लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घ्यायचं इथे। तर पाहू शकता तेल सुटलेलं आहे, छान परतलं गेलं। आता यामध्ये 1 चमचा आणि अर्धा चमचा म्हणजे 1.5 चमचा मी इथे लाल तिखट वापरणार आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे। तिखट आणि हळद अर्धा मिनिट परतून घ्यायचं तेलावरच। गॅसची फ्लेम थोडी मीडियम ठेवायची, नाहीतर जळू शकते तिखट। इथे तिखट कमी किंवा जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। आता यामध्ये बारीक कट करून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। टोमॅटो छान शिजण्यासाठी इथे झाकण लावून मी 1 मिनिट शिजू देणार आहे छान। तर 1 मिनिट झालेला आहे। टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे। मसाल्याला कलरसुद्धा खूप भारी आलेला आहे पाहू शकता आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे। तर या वेळेवर आपण जी प्युरी तयार केलेली होती पालकची ती यामध्ये घालायची
मिक्सरमध्ये थोडं पाणी घालूया, नंतर ग्रेव्ही तयार करण्यासाठी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। मिक्सरच्या जारमध्ये थोडं पाणी घालूया आणि ग्रेव्हीला एकदा एकजीव करून घ्यायचं। ग्रेव्हीला कलर खूप भारी आलेला आहे। आपण इथे पालक उकडलेला नव्हता त्यामुळे। आता याला झाकण लावून 5 मिनिटे शिजू द्यायचं। तर 5 मिनिटांनी मस्त कलर आलेला आहे, तेल सुद्धा सुटलेलं आहे। आता यामध्ये फ्राय करून घेतलेले सर्व अंडे घालायचे। चवीनुसार मीठ घालायचं, आपण इथे मीठ अगोदर वापरलेला नव्हता। भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आणि अर्धा चमचा गरम मसाला, मी इथे घरगुती गरम मसाला वापरलेला आहे। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। आणि यावरती झाकण लावून 5 मिनिटे शिजवून घ्यायचं। पाच मिनिटानंतर पाहूयात, मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे। भाजीला छान तेल सुटलेलं आहे आणि कलर सुद्धा एकदम भारी आलेला आहे। कुणाला वाटणारही नाही की आपण ही भाजी घरी तयार केली। या पद्धतीने नक्की ट्राय करा, खूप आवडेल। आता वरून थोडं कोथिंबीर घालायचं आणि झाकण लावून थंड होण्यासाठी ठेवायचं, गॅसची फ्लेम बंद करून। तुम्ही गरमागरम किंवा थंड झाल्यानंतर सर्व करू शकता, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत मस्त वाटते। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। खूप खूप धन्यवाद।